गणेश नाईकांच्या उपस्थितीत पाटणसाठी भाजपचा निर्णायक हुंकार। पाटण विधानसभा मतदारसंघासाठी भाजपची भव्य जाहीर सभा, गणेश नाईकांचा विजयाचा हुंकार। पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवी मुंबईतील माथाडी भवन येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कार्यक्षम वनमंत्री नाम श्री गणेशजी नाईक उपस्थित होते। यावेळी त्यांनी नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या पाटण तालुक्यातील बांधवांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। विकासाभिमुख धोरणे, सक्षम नेतृत्व आणि जनतेच्या हितासाठी भाजप सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले। वनमंत्री गणेश नाईक यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा हुंकार भरला। पाटण मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या जाहीर सभेस भाजप राज्य परिषद सदस्य व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर, श्री हिंदूराव पाटील, श्री रमेश पाटील, श्री अविनाश रामिष्ठे, नगरसेवक श्री डी.आर. पाटील, नगरसेवक श्री गणेश सकपाळ, नगरसेवक श्री शिवाजीराव खोपडे, नगरसेविका ॲड. भारतीताई पाटील यांच्यासह मुंबई येथील पाटण तालुका रहिवासी मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेमुळे पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले। पाहत रहा समीर शेख 6P4 न्यूज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।